स्वतःवर प्रेम करणं आणि फक्त स्वतःवर प्रेम करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तुमच्याकडून जेव्हा एखादी चूक होते, एखादं नुकसान होतं, तेव्हा तुम्ही काय करता? स्वतःवर चिडता. मला काही नीट जमतच नाही, असं कसं मी वेड्यासारखा वागलो, असं स्वतःला ओरडत राहता. पण विचार करा, हीच चूक तुमच्या एखाद्या फ्रेंडकडून झाली असेल आणि ती व्यक्ती दुःखी असेल, त्यांना वाईट वाटत असेल, तर त्यांना तुम्ही सांत्वना देता की नाही? त्यांना हे म्हणता काही हरकत नाही, झालं ते झालं, इथून पुढे काळजी घेत राहा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण स्वतःबरोबर एवढे रफ होतो आणि दुसऱ्यांबरोबर मात्र प्रेमाने वागतो. आपल्या फ्रेंड्सला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कधी विचार केला आहे असं का? आपल्या सगळ्यांना लहानपणापासून हे शिकवलं जातं की लोकांशी नीट बोलावं, त्यांना रिस्पेक्ट दाखवावा, त्यांच्याशी प्रेमाने वागावं. पण आपल्याला हे कधीच शिकवलं जात नाही की आपण स्वतःचाही रिस्पेक्ट केला पाहिजे, स्वतःशीही प्रेमाने वागलं पाहिजे, स्वतःलाही माफ करायला शिकलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याकडे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे सेल्फिश असणं, अप्पलपोटी असणं असं समजलं जातं. पण लक्षात घ्या, स्वतःवर प्रेम करणं आणि फक्त स्वतःवर प्रेम करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. खूपदा आपण एकटेपणा फील करतो, कुठल्या तरी गोष्टीमुळे आपण डिस्टर्ब झालेले असतो आणि आपल्याला असं खूप वाटत असतं की कुठल्या तरी फ्रेंडशी बोलावं किंवा कुणीतरी आपल्याला आत्ता फोन करावा, आपण त्यांच्याजवळ आपलं मन मोकळं करावं, समोरच्यांनी आपल्याला सांत्वना द्यावी. कधी विचार केलाय ती व्यक्ती आपण स्वतःच का बनू नये? पण मग आपण तसं करत का नाही? आपल्याला खुश होण्यासाठी दुसऱ्यांची पसंती का लागते? आपण डिप्रेस्ड असतो तेव्हा दुसरं कोणीतरी आपलं सांत्वन करावं याची गरज का भासते? या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टी समजून घेणार आहोत. स्वतःवर प्रेम करणं एवढं अवघड का असतं आणि त्यानंतर हे बघणार आहोत की आपण स्वतःवर प्रेम करायला कसं शिकणार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 पॉवरफुल टेक्निक्स देणार आहे, ज्या वापरून तुम्ही स्वतःवरती इझिली प्रेम करायला शिकाल. या प्रॅक्टिसेस पैकी शेवटची 2 प्रॅक्टिसेस माझे फेवरेट आहेत, कारण ते सगळ्यात सोपे आहेत आणि तितकेच पॉवरफुल आहेत. ते समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो आपण का बरं स्वतःवरती प्रेम करत नाही? पहिलं कारण, सहसा स्वतःवर प्रेम करणं म्हणजे सेल्फिश असणं असं समजलं जातं. ते आपल्या डोक्यात पक्क बसलेलं असतं. दुसरी गोष्ट, कंपॅरिझन. आपण नेहमी कंपॅरिझन करत असतो. आपण नेहमी स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करत असतो. त्या व्यक्तीचे केस किती सुंदर आहेत, ती किती सुंदर दिसते, तिच्याकडे खूप पैसा आहे, ती व्यक्ती किती सुंदर बोलते, माझ्याकडे तसं काहीच नाही. आणि असा विचार करत करत आपण त्या व्यक्तीसारखं बनायला बघतो. बऱ्याचदा आपल्याला ऍक्सेप्ट करावं म्हणून आपण स्वतःला बदलतो. पण या प्रोसेसमध्ये होतं असं की आपण ओरिजिनली जे आहोत, जे आपल्यात विशेष आहे, ते हरवतो आणि आपण स्वतःलाच नापसंत करायला लागतो. तिसरी गोष्ट आहे आपल्याला लहानपणापासून आलेले अनुभव. जर आपल्याला लहानपणापासून आपल्या चांगल्या गोष्टींसाठी अप्रिशिएट केलं गेलं असेल, चांगलं बोललं गेलं असेल, तर आपण डेफिनेटली स्वतःला स्पेशल समजतो, स्वतःचं कौतुक करू शकतो. जर एखादी व्यक्ती तुम्हाला लहानपणापासून तुमच्यात कुठले वाईट गुण आहेत हे सतत पॉइंट आउट केलेले असेल, तर मात्र आपण स्वतःला हेट करायला लागतो, आपल्याला आपण आवडत नाही. पण हे जितकं ऐकताना कॉम्प्लिकेटेड वाटतं, तितकंच ते बदलणं सोपं आहे. आता आपण 7 अशा पॉवरफुल टेक्निक्स किंवा प्रॅक्टिसेस बघणार आहोत, ज्यामुळे सेल्फ लव्ह खूप इझी होईल. कोणीतरी म्हटलंच आहे, जर तुमचाच कप रिकामा असेल तर समोरच्याच्या कपमध्ये तुम्ही काय होताल? काहीच नाही. तसंच आहे, जर तुमच्या आत प्रेम नसेल, रिस्पेक्ट नसेल स्वतःसाठी, तर तुम्ही दुसऱ्यावरती खरं प्रेम कसं करू शकाल? दुसऱ्याला मनापासून रिस्पेक्ट कसा देऊ शकाल? किंवा दुसऱ्यांनी केलेलं प्रेम सुद्धा एक्सेप्ट कसं करू शकाल? तुम्हाला हेच वाटेल की तुमची तेवढी लायकी नाहीये, कारण तुम्ही स्वतः एवढे चांगले नाहीच आहात. तर हे ओव्हरकम करण्यासाठी, स्वतःवर प्रेम करायला शिकण्यासाठी आपण टेक्निक्स बघूया. स्वतःची स्ट्रेंथ आणि वीकनेसेस म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि नेगेटिव्ह पॉइंट्स म्हणजेच तुमच्यातले गुण आणि अवगुण बघायला शिका. तुमच्यात जे स्पेशल गुण आहेत त्याबद्दल प्राऊड फील करा, अभिमान बाळगा. आणि तुमचे जे वाईट गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटतं त्या ऍक्सेप्ट करून तिथेच थांबायचं नाहीये, ते इम्प्रूव्ह करायला शिका. ही गोष्ट ओव्हरनाईट नक्कीच होणार नाही. तुम्ही हळूहळू स्वतःला इम्प्रूव्ह करत जाऊ शकता. पण तुमचा फोकस जर तुमच्यातल्या चांगल्या गोष्टींवरती असेल तर तुमचा कॉन्फिडन्स त्यांनी वाढेल आणि लोकांना कॉन्फिडंट व्यक्ती नक्कीच आवडतात.
स्वतःला तुम्ही केलेल्या चुकांसाठी माफ करायला शिका. भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या त्या सोडून द्या. भूतकाळात तुम्ही ज्या चुका केल्या आहेत त्यासाठी स्वतःला माफ करा. त्या घटनांमधून, त्या गोष्टींमधून तुम्हाला काय धडा मिळाला हे शिका आणि पुढे जा. अशा लोकांपासून दूर राहा ज्या लोकांना तुमची किंमत नाही, जे तुमची व्हॅल्यू करत नाही, जे तुम्हाला मान देत नाहीत. अशा टॉक्सिक लोकांपासून दूर राहा. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. स्वतःची काळजी घ्या. स्वतःसाठी तयार व्हा. नीट करा. एक्सरसाइज करा. मेडिटेशन करा. मेडिटेशन करताना तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं याचं मनन करा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ काढा. ॲफर्मेशन्स म्हणा. टेक्निक नंबर 5 ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. पॉइंट 1 मध्ये डिस्कस केलं होतं की तुमचे स्ट्रेंथ आणि वीकनेसेस बघा आणि स्ट्रेंथ वरती फोकस करा. ग्रॅटिट्यूड मध्ये फर्स्ट स्टेप तीच आहे. आपल्या स्ट्रेंथ वरती, आपल्या आयुष्यामधल्या चांगल्या गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड फील करा. कृतज्ञता फील करा. थँकफुल फील करा. आपण सतत वाईट गोष्टींबद्दल विचार करत असतो आणि चांगल्या गोष्टींकडे त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो. याउलट तुमचा फोकस बदला. चांगल्या गोष्टींवरती नुसता फोकसच करू नका, तर त्यासाठी थँकफुल व्हा. आपल्या खूप साऱ्या इच्छा असतात. काही इच्छा पूर्ण होतात, काही इच्छा पूर्ण होत नाहीत. आपण सहसा ज्या इच्छा पूर्ण नाही झाल्या त्याच्यासाठीच वाईट वाटून घेत असतो. पण ज्या इच्छा पूर्ण झाल्या त्यासाठी आपण थँक्यू म्हणायला विसरतो. तुम्ही जर देव मानत असाल तर देवाला किंवा या युनिव्हर्सला किंवा त्या निर्मात्याला थँक्यू म्हणायला शिका. प्रॅक्टिस नंबर 6 स्वतःबद्दल बोलताना रिस्पेक्टनी बोला. बऱ्याचदा असं होतं की बोलण्याच्या ओघात आपण स्वतःबद्दल काहीतरी नेगेटिव्ह बोलून जातो. त्यावर आपल्या आजूबाजूचे लोक हसतात आणि ही गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बसते. आपण स्वतःबद्दल नेगेटिव्ह बनायला लागतो. लक्षात घ्या, जेव्हा आपण स्वतःच आपल्याबद्दल रिस्पेक्टनी आणि प्रेमाने बोलतो, आपण स्वतःलाच स्पेशल ट्रीट करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूची लोक आपोआपच आपल्याला तो रिस्पेक्ट देतात, ते प्रेम देतात. 7वी टेक्निक नाही म्हणायला शिका आणि शांतपणे, पोलाइटली. बऱ्याचदा आपण हा विचार करून घाबरतो की आपण जर नाही म्हटलं तर त्या व्यक्तीला वाईट वाटेल, ते माझ्याबद्दल काय मत बनवतील. तुम्हाला स्वतःची काळजी असेल, स्वतःवर प्रेम असेल, तुमच्या वेळेबद्दल, तुमच्या एनर्जीबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट असेल आणि वाटत असेल की समोरच्यानीही तो करावा, तर खूप पोलाइटली नाही म्हणायला शिका. अर्थात या गोष्टीला प्रॅक्टिस लागणार आहे, पण त्याचं जे रिवॉर्ड आहे, त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते इतके सुंदर, इतके पॉवरफुल आहेत की तुम्ही ते ट्राय करून नक्की बघावेत असं मला वाटतं. तर या 7 टेक्निक्स वापरून तुम्ही तुमचं सेल्फ लव्ह प्रॅक्टिसचं रुटीन काय बनवणार आहात हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस किंवा ॲफर्मेशन्स किंवा नाही म्हणायला कसं शिकायचं याची माहिती हवी असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. त्याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन. हाऊ टू डील विथ टॉक्सिक पीपल हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही देईन आणि वरती आय बटन मध्येही असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.